टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या काही तासांपासून नाशिकमध्ये पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी ही अद्याप जैसे थेच आहे। कालच्या तुलनेमध्ये थोड्याफार प्रमाणात पाण्याची पातळी निश्चितपणे कमी झालेली आहे। आपण जर दृश्यांमध्ये दुतोंड्या मारुती बघितलं तर दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या कमरेच्या देखील खाली पाणी जे आहे ते आता उतरलेलं आहे। काल परवा 2 दिवस जवळपास छातीपर्यंत दुतोंड्या मारुतीच्या पाणी जे आहे ते बघायला मिळत होतं। गंगापूर धरणातनं मात्र पाण्याचा विसर्ग सातत्यानं सुरू आहे। आज देखील 6336 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे गोदाघाट परिसरातले छोटे मोठे जे मंदिरं आहेत ते सध्या पाण्याच्या वेढ्यामध्ये असल्याचं बघायला मिळतंय। दुतोंड्या मारुती व्यतिरिक्त पाताळेश्वर महादेवांचं मंदिर असेल, यशवंतराव महाराजांचं मंदिर असेल, या मंदिरांमध्ये देखील सध्या पाणी आहे। एकमुखी दत्त मंदिर जे प्रसिद्ध दत्ताचं मंदिर गोदाघाट परिसरातलं आहे त्याच्या पायरीजवळ सध्या पाणी आहे आणि त्यामुळे पाण्याची पातळी थोडीफार कमी झालेली असली तरी नाशिकला आज देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे संततधार पावसाची शक्यता आज देखील वर्तवण्यात आल्यामुळे प्रशासनाच्या वतीनं आपल्या सगळ्या यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आलेलं आहे। विशेष करून जे भाविक आणि धार्मिक विधी करण्यासाठी येणारे जे पर्यटक या ठिकाणी येतात त्यांना नदी किनारी न जाण्याच्या सक्त सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाच्या वतीनं देण्यात येत आहेत। त्यामुळे यंत्रणांच्या वतीनं सर्वतोपरी या ठिकाणी आपली सुरक्षा जी आहे ती करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्यामुळे आता गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी कमी झालेली असली तरी धोका टळलेला नाही आहे आणि त्यामुळे गोदाघाट परिसरातील रहिवाशांना देखील आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।